नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी बेकरी सारखा लुसलुशीत ब्रेड घरच्या घरी आपण कसा बनवायचा. त्यासाठी इथे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलंय. अगदी गरमही नाही आणि अगदी थंडगार सुद्धा नाही असं पाणी घ्यायचंय, म्हणजे अगदी आपण बोट बुडवू शकू एवढं गरम पाणी घ्यायचंय. त्यामध्ये ही 1 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि 1 टीस्पून ॲक्टिव्ह यीस्ट घालायचे. यीस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी साखर अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हे आता आपण साखर विरघळेपर्यंत चांगलं ढवळूया आणि आता हे 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यीस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट होईल. हे बघा 15 मिनिटं झालेली आहेत. आपलं यीस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे. हा तुम्हाला हा जो फेस दिसतोय ह्याचा अर्थ आहे यीस्ट आपलं ॲक्टिवेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण हा 1.5 कप मैदा घालायचा आहे. हा चाळून घ्यायचा आहे. नेहमी कुठलेही बेकरी प्रॉडक्ट बनवताना चाळूनच घ्यायच्या आहेत वस्तू सगळ्या. यात आपण 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे. ऑप्शनल आहे ही, पण त्याने ब्रेडला छान टेस्ट येते. हे 1/4 टीस्पून मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मीठ आधी घालायचं नाही. जेव्हा यीस्ट ॲक्टिवेट होत असतं तेव्हा मीठ अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग ॲक्टिवेट होण्याची जी प्रक्रिया असते ती थांबते मिठामुळे. म्हणून मीठ हे जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हाच घालायचे. आता हे आपण हाताने मळून घेऊया. अगदी हलक्या हाताने मळायचे आधी. अगदी गरज असली तरच 1 चमचाभर पाणी घालायचं. ते सुद्धा असं थोडंसं कोमटच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं. अजून थोडंसं लागेल. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. जवळजवळ 3 टेबलस्पून आपण यामध्ये तेल घालणार आहोत. आधी 2 टेबलस्पून घालायचे. आता हे आपण ओट्यावर घेऊन चांगलं मळायचे पीठ. ओट्यावर मळलं की त्याला चांगला जोर येतो. ते ओट्यावरच घेऊन व्यवस्थित मळूया. आता हे बघा, इथे ओट्यावर थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यावर हा गोळा आपण मळून घ्यायचा आहे. नेहमी ब्रेडसाठी पीठ मळताना असं मळून घ्यायचं. हे अगदी 10 ते 15 मिनिटं असं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. हे असं केल्यावर आपला जो ब्रेड असतो तो अतिशय लुसलुशीत अगदी स्पॉन्जी होतो. हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं मैदा घालायचं आहे. आता हे बघा 15 मिनिटं हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता असं चांगलं सॉफ्ट झालं पाहिजे आणि हे नेहमी आतल्या बाजूने असं वळवायचं आहे पीठ. हे बघा, ह्याला टगिन म्हणतात. खालच्या बाजूने ते दुमडायचं आहे आणि हे इथून असं सील करायचं. आता यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यात आपल्याला हे आता पीठ राईज होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याला वरून सुद्धा तेल लावायचं, म्हणजे अजिबात अशी पापडी किंवा पापुद्रा निर्माण होणार नाही. हे पीठ अगदी दुप्पट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला ब्रेड करायचं आहे तो आपण ग्रीस करून घेऊया. हे बघा, हे आता ग्रीस करून झालेलं आहे. 3 तास झालेत. आता आपण बघूया पीठ आपलं कसं झालंय ते. हे बघा, अगदी छान फुगलेलं आहे. हे तुम्हाला हे जे बबल्स दिसत आहेत याचा अर्थ आपलं पीठ अतिशय चांगलं फुगलेलं आहे. आता हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि
हे यातली हवा काढून टाकायची आहे आणि आता हे परत एकदा आपण पोट्यावरच घ्यायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला मळता येईल. हे बघा, हे तुम्ही बघू शकताय, ही अशी जी तार येते ह्याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आणि हे असं पीठ ब्रेडसाठी अतिशय आवश्यक आहे. हे जर असं झालं नाही तर ब्रेड व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, यीस्ट हे नेहमी फ्रेशच पाहिजे. या काही टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर आपला ब्रेड अगदी व्यवस्थित होऊ शकतो. आता इथे थोडंसं पीठ घालूया. या फार छोट्या छोट्या टिप्स आहेत, या फॉलो केल्याशिवाय ब्रेड तुमचा व्यवस्थित होणार नाही जसा आपल्याला हवा स्पॉन्जी तसा. आता ह्याला जास्त मळायचं नाहीये, हे फक्त असं आतल्या साईडनी वळवून घ्यायचंय. यीस्ट हे नेहमी फ्रेशच वापरा. सगळे इन्ग्रेडियंट्स ब्रेडमध्ये आपण वापरतो ते सगळे रूम टेम्परेचरला असले पाहिजेत, फ्रीजमधले काढून लगेच वापरायचे नाही आहेत. आता हे असं आतमध्ये हे टगिन करायचं आहे आणि आपला तुम्ही लाटणीने करू शकता किंवा हाताने सुद्धा याला शेप देऊ शकता. आपल्या मोल्डचा जो शेप आहे तेवढं त्याला आकार द्यायचा आहे. आता हे आपल्याला आतल्या बाजूनी वळायचे आणि नेहमी वळताना हे असं पूर्ण प्रेस करायचंय, म्हणजे हे व्यवस्थित चिकटून जाईल. हे बघा, आता इथे सुद्धा हे व्यवस्थित असं चिकटवून टाकायचंय. उघडं ठेवायचं नाही, नाहीतर मग ते ब्रेड सुद्धा असा उघडल्यासारखा होतो. हे सुद्धा बाजूनी असं सील करून टाकायचे पूर्ण. आता हा जो आपण मोल्ड तयार केलेला आहे त्यामध्ये हे सावकाश असं घालायचं आणि व्यवस्थित हाताने सगळीकडे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण इव्हनली ते प्रेस झालं पाहिजे अगदी कोपऱ्यापर्यंत. आता ह्याला परत वरून तेल ब्रश करायचंय आणि आता हे परत 1 तासभर असं झाकून ठेवून द्यायचंय. 1 तास झालाय, आपण बघूया. वाव, हे बघा, पीठ आणखी छान फुललेलं आहे. आता हे ओव्हनमध्ये बेक करायला एकदम रेडी आहे. याला वरून आपण दुधाचा एक लेयर लावणार आहोत. ह्याला मिल्क ब्रशिंग म्हणतात. आज आपण ओव्हनमध्ये बनवणार आहोत केक. मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलाय 10 मिनिटं 190 डिग्री सेल्सिअसला. आता हे आपण ओव्हनमध्ये ठेवायचंय. बघा, आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण मधल्या रॅकमध्ये हे ठेवणार आहोत आणि इथे मी 190 डिग्रीला आपण 30 मिनिटाचा टायमर लावणार आहोत. 30 मिनिटांनी आपण बघायचे. बघा, तुम्ही बघू शकताय हळूहळू आपला ब्रेड कसा फुलत चाललाय. मस्त. हा बघा, आपला ब्रेड रेडी झालेला आहे. आता आपण हा बाहेर काढून घेऊया. हे बघा, आपण बाहेर काढलेला आहे ब्रेड. यावर आता आपल्याला परत थोडंसं तेल लावायचे किंवा तुम्ही बटरही लावू शकता. आता यावर कॉटनचा कपडा घालून 10 ते 15 मिनिटं हे थोडंसं थंड व्हायला ठेवायचं. हे बघा, आता 15 मिनिटं झालेली आहेत. हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सॉफ्ट झालेलं आहे. अगदी बेकरीपेक्षाही मस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायजिनिक. आपण घरी केलेला असल्यामुळे तो अगदी हायजिनिक आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकताय, अगदी
लुसलुशीत झालेला आहे. आता आपण हा कट करूया. आता आपण ब्रेड कट करूया. यासाठी सुरी नेहमी असे दात असलेलीच घ्यायची आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकताय, अगदी मार्केट सारखा, बेकरी सारखा लुसलुशीत ब्रेड आहे झाला. हे बघा, हे जाळी मी तुम्हाला दाखवते, किती छान जाळी पडलेली आहे ब्रेडला. अगदी मस्त स्पॉन्जी असा ब्रेड तयार आहे आपला. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असाच मार्केटसारखा, म्हणजे घरी आपण इतका सुंदर ब्रेड बनवू शकतो ह्यावर आधी माझाही विश्वास बसला नव्हता. पण आता मी करून बघितल्यामुळे अगदी मला खात्री पटली की आपण अगदी घरच्या घरी आणि अगदी हायजिनिक ब्रेड आपण करू शकतो. असाच आपण गव्हाच्या पिठाचा सुद्धा ब्रेड करता येईल तुम्हाला, तोही मी दाखवीन. हे बघा, आहे की नाही अगदी बेकरी सारखा ब्रेड.